नमस्कार मंडळी. कोथिंबीर बघून तुम्हाला कळालंच असेल काय रेसिपी बनवायची आहे. या सीझनमध्ये भरपूर प्रमाणात कोथिंबीर मिळते आणि ती पण स्वस्त. कोथिंबीर मी चांगली 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि पाणी निथळायला ठेवते. पूर्णपणे पाणी निथळेपर्यंत तोपर्यंत मसाल्याची तयारी करूया. तर मिक्सर जारमध्ये मी 20 लसूण पाकळ्या आणि 20 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तर तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या. लसूण जास्त असला तर काही हरकत नाही. आणि आता याच्यामध्ये 1 चमचा जिरे आणि त्याच्या डबल म्हणजे 2 चमचे मी धने घालणार आहे. इथे मी एक महत्त्वाची टीप देणार. जिरे घातले त्याच्यात डबल नेहमी धने घालायचे. आता चवीनुसार मीठ घालून कोरडेच वाटून घ्यायचे. कोथिंबीरचे पाणी पूर्णपणे निथळून गेले. कोथिंबीरचे पाणी पूर्णपणे निथळून गेले ना, तर कोथिंबीरमध्ये जास्त पीठ घालायची गरज येत नाही आणि त्यामुळे कोथिंबीरची वडी ना मस्त क्रिस्पी होते. आणि कोथिंबीर ओली असेल, थोडंसं पाणी असेल ना, तर कोथिंबीर पीठ खूप घेते आणि मग किती पीठ घातलं तरी ते घट्ट होत नाही आणि जास्त पिठाचा वापर केल्यामुळे कोथिंबीरीची चव वाटत नाही. ही कोथिंबीरीची जुडी मी हातामध्ये घेतली आणि आपण अशी डायरेक्ट कापायला घेतली तर ती कापता येत नाही सहज आणि ती नंतर शेवटला आपण जेव्हा कोथिंबीर कापतो तर ती फाकत जाते, म्हणजे हातातून निसटते. पहिली जी जुडी मी घेतली होती त्याचे 2 भाग करून नंतर कोथिंबीर बारीक चिरून घेतली. तर अशा प्रकारचे तुम्हाला मी 2 प्रकार दाखवले कोथिंबीर चिरताना. पहिली मी जुडी घेतली हातामध्ये, त्याचे 2 भाग करून बारीक चिरून घेतली. तर ही सोपी पद्धत वाटते. कोथिंबीरमध्ये इतर साहित्य घालायच्या अगोदर पहिले कढईमध्ये पाणी घालून घेऊया. त्याच्यामध्ये स्टँड ठेवून पाणी गरम होईपर्यंत मंद आचेवरती झाकण ठेवून द्यायचे. पुढची तयारी होईपर्यंत पाण्याला उकळी येते. आता साहित्य सांगते. लहान चमचा घ्यायचा की मोठा चमचा घ्यायचा याचे कन्फ्युजन नको म्हणून मी तुम्हाला 2 चमचे दाखवते. तर मी मोठ्या चमच्याच्या साहाय्यानेच मेजरमेंट घेतली आहे, ते तुम्हाला सांगते. छोट्या चमच्याचा मी वापर नाही करणार. तर या मोठ्या चमच्यानेच मी 2 चमचे 2 वाटी चण्याचे पीठ घेतले, म्हणजे एकूण 4 चमचे पीठ आहे. आणि 1 वाटी पीठ मी असेच घेतले आहे. गरज लागली तर त्याचा नक्कीच वापर करणार आणि गरज नसेल तर नाही वापर करणार. वाटीचा अंदाज नाही कळाला तर यासाठी मी चमच्याचे मेजरमेंट तुम्हाला सांगितले. आता 1 चमचा मी तीळ घेतले. तुम्हाला अजून 2 चमचा तीळ घालायचे असेल तर घालू शकता. वडीसाठी मी बाजरीच्या पिठाचा सुद्धा उपयोग करणार आहे. तुम्हीसुद्धा बाजरीचं पीठ एकदा वडीमध्ये घालून बघा आणि मग त्याची चव बघा. तर बाजरीचे पीठसुद्धा मी 2 चमचे घेतले आणि फक्त तांदळाचे पीठ मी 1च चमचा घेतले, जास्त नाही घेतले. आता हे सर्व झाले आपले पिठाचे माप. मिरची आणि लसूण आणि इतर साहित्य किती घातले हे तर तुम्हाला मी अगोदर दाखवलेच आहे. आता हे झाले कोथिंबीरमध्ये घालायचे सर्व साहित्य. कोथिंबीरमध्ये सर्व साहित्य घालण्याच्या अगोदर ताटाला तेल किंवा तूप सर्व बाजूने सारखे चोळून द्यायचे. आणि मी तूप का लावले? चव खूप छान लागते म्हणून तूप लावले. तर तुम्ही ठरवा तुम्हाला तेल लावायचे की तूप लावायचे. आता एक एक करून साहित्य घालूया. पहिले तर वाटलेली मिरची सगळी कोथिंबीरमध्ये घालून कोथिंबीरीमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची, म्हणजे सगळीकडे तो मसाला चांगला लागला पाहिजे आणि मुरला पाहिजे. दोन्ही हाताने कोथिंबीरीला चांगली मिरची लावून घ्यायची. पीठ घातल्यानंतर आपण मिरची घातली ना तर मिरची आहे ती काही वेळेला पिठाला चिटकते. मग तसे न करता सर्वात पहिली मिरची घालून घ्यायची, नंतर एक एक करून पिठं घालून घ्यायची. आता बघा मी चण्याचे पीठ, बाजरीचे पीठ आणि तांदळाचे पीठ आणि तीळ हे सर्व घालून घेतल्यानंतर 1 टीस्पून हळद घालून घ्यायची. हळद जास्त नाही घालायची. अजून 1 वाटी पीठ मी तसेच ठेवले आहे, म्हणजे 2 चमचा पीठ. तर गरज लागेल तरच मी त्या पिठाचा वापर करेल, नाहीतर नाही करणार. आता हे सर्व घातलेले साहित्य चांगले मिक्स करून घ्यायचे. एवढे पीठ घालूनसुद्धा कोथिंबीर बघा कशी ड्राय दिसत आहे. आणि कोथिंबीरमध्ये पाणी असतं ना थोडं जरी, तर पीठ घातल्याबरोबर लगेच कोथिंबीर अशी ओली दिसली असती. आता याच्यामध्ये मला थोडासा पाण्याचा शिपका मारावा लागेल. गरज लागेल तेवढेच पाणी घ्यायचे हातावर घेऊन. 1 ते 2 चमचे मी पाणी घालून घेतले. आता कुठे ती कोथिंबीर ओली वाटायला लागली.
आता मला असे वाटते याच्यामध्ये पिठाची गरज आहे. कोथिंबिरीच्या मानाने पीठ थोडे कमी घातले गेले. जे शिल्लक राहिलेले पीठ आहे ते पीठसुद्धा आता कोथिंबीरमध्ये घालून घेऊया आणि पुन्हा एकदा पीठ आणि कोथिंबीर चांगले मिक्स करून घ्यायचे, म्हणजे सर्वीकडे सारखे लागले पाहिजे. पाण्याची गरज असेल तर पाण्याचा शिपका मारा, नाहीतर नका घालू. कोथिंबीर चांगली ड्राय असल्यामुळे थोडे थोडे पाण्याचा मी वापर करत आहे. इथे मला महत्त्वाची टिप सांगायची आहे. कोथिंबीरच्या वडीमध्ये पीठ किंवा पाणी जरी जास्त झाले तरी कोथिंबीरची वडी क्रिस्पी होत नाही आणि पीठ जास्त असल्यामुळे कोथिंबीरच्या वडीला चव येत नाही. तर सर्व कसं योग्य प्रमाणात घालावं म्हणून मी तुम्हाला चमच्याचे माप सांगितले. आता थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे. अर्धा चमचा फक्त तेल घेतलं आहे मी. फक्त हात लावायचा आहे तेलाचा, जास्त नाही. बघा तुम्हाला समोर दिसत आहे कोथिंबीरच्या वडीचं पीठ किती छान भिजलं. जास्त सैल पण नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही. आता याला चांगले थाळीमध्ये थापून घ्यायचे. मी याची वळकुटी न करता डायरेक्ट थाळीमध्ये मी थापून घेणार. गोल गोल वळकुटी करण्यापेक्षा ताटलीवर थापून घेतलेल्या पिठाच्या वड्या खूप छान येतात. हवे तसे आकार देता येतात. असं छान थापून घेतल्यावरती सर्व बाजूनी चांगली कोथिंबीरची वडी शिजून पण निघते आणि तळायलासुद्धा आपल्याला सोपी जाते. ताटलीमध्ये कोथिंबीरीचे पीठ थापताना सर्व बाजूनी सारखे थापून घ्यायचे. कुठे जाड किंवा कुठे पातळ असे नाही झाले पाहिजे. तर अशा प्रकारे थापून घेतल्यानंतर पाण्याला उकळी आली असेल तर झाकण काढून बघूया. झाकण काढल्यानंतर हे बघा पाण्याला कशी चांगली उकळी आली, मंद आचेवरती ती पण. आता ताटली कढईमध्ये ठेवून द्यायची. आता याच्यावरती झाकण ठेवून द्यायचे 15 मिनिट. 15 मिनिटामध्ये अधूनमधून जराही बघायचे नाही झाकण उघडून आणि गॅसची फ्लेम आता मध्यम आचेवर ठेवायची आणि 15 मिनिट झाल्यानंतरच झाकण उघडून बघायचे. एखादी काडी किंवा चमचा घालून बघायचे. त्याला जर पीठ चिकटले नसेल तर समजून जायचे कोथिंबीर वडीचे पीठ परफेक्ट वाफवून झाले. ताट बाहेर काढून घेऊया. लगेच वडी तळून खायची असेल तर ताट थंड करायला ठेवा वडीचं, नाहीतर असे अर्ध्या 1 तासाने पीठ थंड होतेच. पॅनमध्ये मी 3 पळी तेल घालून घेतले. तुम्हाला वड्या डीप फ्राय करायच्या असतील तर डीप फ्राय करा किंवा माझ्यासारखे कमी तेलामध्ये तुम्हाला वड्या फ्राय करून घ्यायच्या असतील तर त्याप्रमाणे करून घेतल्या तरी चालेल, तुमच्या आवडीनुसार आहे. वड्या कापून घेतल्यानंतर तेल चांगले गरम झाले. गॅसची फ्लेम मंद करून एक एक करून पॅनमध्ये वडी सोडून द्यायची. पॅनमध्ये वडी सोडताना जास्त प्रमाणात वडी न घालता आपल्याला योग्य प्रमाणे पलटी करता येतील आणि वड्या पण दोन्ही बाजूनी चांगल्या क्रिस्पी झाल्या पाहिजे इतपतच वड्या घालून घ्यायच्या. आता मी गॅस मंद आचेवरती ठेवून एक बाजू चांगली वड्याची चांगली खरपूस फ्राय करून घेणार आहे. वड्या टाकल्यानंतर सारखे सारखे उलटसुलट करायचे नाही. एक बाजू झाल्यानंतर दुसरी बाजू फ्राय करायला घ्यायची, म्हणजे दोन्ही बाजूनी वड्या खूप छान परतून होतात, शिजूनसुद्धा होतात आणि वड्या तुटत नाही. आणि तुटणार तर नाहीच म्हणा. वड्या बरोबर अगदी प्रमाणशीर पीठ घालून पाण्याचा अंदाज घेऊन वड्या केल्या आहेत, त्यामुळे त्याचे तुकडेसुद्धा नाही पडणार. तर अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी मी वड्या छान फ्राय करून घेतल्या. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यावर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. वड्या झाल्यानंतर गॅस लगेच बंद करून टाकायचा. आता एक एक करून वडी चांगली तेल निथळून प्लेटमध्ये वड्या काढून घ्यायच्या. खरं सांगू का, तुम्हाला दाखविण्यासाठी माझ्याकडे आता एवढ्याच वड्या शिल्लक राहिल्या आहेत. कोथिंबीरची वडी तळून झाल्याबरोबर माझ्या घरच्या माणसांनी वड्या खाऊन टाकल्या. आता ज्या काही शिल्लक राहिल्या आहेत त्या मी तुम्हाला वड्या दाखवत आहे. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीसाठी. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार.